पावसाळ्यातील ते दोघं. पहिल्या पावसाची सर अंगावर कोसळत होती. रस्त्यावर मातीचा दरवळ, आकाशात राखाडी ढग आणि मनात नकळत दाटलेली ओढ. ती बसस्टॉपवर उभी होती. हातात छोटंसं छत्री, ओल्या केसांच्या टोकातून गालावर घसरलेले थेंब आणि नजरीत कुणाची तरी वाट पाहणारी शांत अस्वस्थता. तो धावत आला, पावसात भुजलेला, थोडासा दमलेला, पण तिला पाहताच चेहऱ्यावर उमटलेलं हसू पावसापेक्षा अधिक ओलसर होतं. उशीर झाला, तो म्हणाला. ती काही बोलली नाही, फक्त हसली. दोघं एकाच छत्रीत चालू लागले. छत्री छोटी होती, अंतर कमी होत गेलं. खांद्याला खांदा लागला आणि मनाला मन. पावसाचा आवाज वाढत होता, पण त्यांच्यामध्ये एक वेगळीच शांतता होती. ती थांबली. पावसाळा मला आवडतो, ती हळूच म्हणाली. कारण तो बोलायला भाग पाडत नाही, फक्त जाणवायला शिकवतो. तो तिच्याकडे पाहत राहिला. त्या क्षणी शब्द निरर्थक वाटले. फक्त डोळ्यातून वाहणारी भावना होती, पावसासारखी, न थांबणारी. थेंब गालावरून ओघळत होते, पण कोणते पावसाचे आणि कोणते मनाचे हे ओळखणं आता अशक्य झालं होतं. तो म्हणाला, हा पाऊस थांबेल, पण आजची संध्याकाळ नाही. ती हसली. पावसाने साक्ष दिली आणि दोन मनांनी न बोलताच एकमेकांना स्वीकारलं. ती हसली. त्या हसण्यात लाज होती, थोडीशी भीती आणि बराचसा विश्वास. पाऊस अजूनच जोरात पडू लागला. छत्री अपुरी पडत होती म्हणून दोघं जवळ आले. इतके जवळ की श्वासाचाही आवाज ऐकू यावा. रस्त्याच्या कडेला एक जुना चहाचा टपरी होता. कौलारू छप्पर, पावसाने काळवंडलेली फळी आणि आत पसरलेला वाचाळत्या चहाचा सुगंध. इथे थांबूया, तो म्हणाला. ती मान हलवून आत गेली. 2 काचेच्या कपात चहा आला. वाफे अडून तिचा चेहरा अधिकच मऊ दिसत होता. ओल्या केसांच्या बटा तिने कानामागे सरकवल्या. तो क्षण त्याने नकळत जपून ठेवला. तू बदललेली नाहीस, तो हळूच म्हणाला. आणि तू, ती थांबली. तू थोडा अधिक शांत झालायस. बाहेर पावसाची धार अखंड पडत होती. आत मात्र वेळ जणू थांबली होती. कधी कधी वाटतं, ती म्हणाली, आपण सगळं बोलून टाकायला हवं होतं. तो कप खाली ठेवत म्हणाला, कदाचित, पण काही गोष्टी न बोलल्यामुळेच आज इतक्या खोल वाटतात. ती त्याच्याकडे पाहत राहिली. त्या नजरेत प्रश्न नव्हते, उत्तरही नव्हती, फक्त स्वीकार होता. पाऊस थोडा कमी झाला. ते पुन्हा चालू लागले. रस्त्यावर पाणी साचलं होतं. ती घसरली. क्षणात त्याने तिचा हात धरला. तो स्पर्श अचानक होता, पण ओळखीचा. ती हात सोडला नाही, तोही नाही. त्या हातात आश्वासन होतं, आधार होता आणि एक न बोललेला प्रश्न. आता तरी? तो म्हणाला, जर हा पाऊस पुन्हा पुन्हा पडत राहिला तर तू पुन्हा माझ्यासोबत चालशील का? ती थांबली. आकाशाकडे पाहिलं, मग त्याच्याकडे. पाऊस कारण नसतो, ती हसत म्हणाली. तो फक्त निमित्त असतो. तोही हसला. आभाळ अजूनही ढगांनी भरलेलं होतं. पण त्या संध्याकाळी 2 मनात उजेड पडला होता. पाऊस कधीतरी थांबणारच होता. पण त्या ओढीला, त्या जवळीकीला आता थांबायची गरज नव्हती.